नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील व्हिडिओ घेतला होता की आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. रिक्त जागाचा अहवाल मागितला होता आणि आता न्यूजमध्ये सुद्धा आलेलं आहे की फेब्रुवारी नंतर प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती मागवलेली आहे. म्हणजे आगामी काळामध्ये 10,000 जागेची पोलीस भरती होणार आहे, याच्यात काही दुमत शंका नाही. तुम्ही पाहू शकता की राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्या गुन्ह्याच्या तपासाची ओझे तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहेत, असं सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे. आणि त्यासाठी प्रशिक्षण खास पथके विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखाकडून डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती मागवलेली आहे. मागंसुद्धा एक अहवाल सादर झाला होता, आतासुद्धा एक अहवाल सादर झालेला आहे. आगामी काळामध्ये ही भरती प्रक्रिया पुणे ग्रामीण कारागृह जे आहे, ही कारागृहाची भरती झाल्यानंतर 2024ची जी भरती प्रक्रिया होती ती संपूर्ण समाप्त होणार आहे. 17,500 जागेची ही पोलीस भरती प्रक्रिया इथं संपून जाईल आणि यानंतर जे आहे या ठिकाणी 10,000 पोलीस भरती पदाची जाहिरात निघणार आहे. या ठिकाणी आणखी मित्रांनो यामध्ये जागा वाढू शकतात. या ठिकाणी एकदा 10,000 म्हणत आहे, तर एकदा आणखी 3,000 वाढलेले आहेत असं म्हणत आहे. अगोदर या ठिकाणी मित्रांनो 9,000 म्हणत होते, नंतर 3,000 वाढलं म्हणत होते, मग 12,000 या रेंजमध्ये मित्रांनो जागा निघतील. एक तर 10,000 निघतील किंवा एक तर 12,000 निघतील. कारण याचं प्रमुख कारण म्हणजे काय आहे, याचं लोकसंख्या प्रमुख कारण आहे. यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा निर्मिती होत आहे मोठ्या प्रमाणात. जिल्हा एक प्रमुख दुसरं कारण होतं आहे जिल्हा निर्मिती. दुसरं कारण होत आहे या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढलेले आहे. मग पोलीस स्टेशनला मनुष्यबळाचा अभाव यामध्ये खूप भासू शकतो. म्हणून ही भरती प्रक्रिया निघू देतो मित्रांनो. एक माझ्या मने 12,000 ते 15,000पर्यंत वाढू शकेल. तर तुम्ही पाहू शकता की हा नमूद प्रस्ताव तर दिलेलाच आहे की नव्या पोलीस ठाण्याचे प्रस्ताव पडूनच हे बघा तुम्ही पाहू शकता की सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापूर, सातारा यासह अन्य शहर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेदिवस वाढत आहे. दुसरीकडे राज्यात 306 MIDC आहेत, पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकाराला सामोरे जावं लागत आहे. जावत असताना देखील त्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे नाहीत. अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्याचे प्रस्ताव गृहविभागाला पाठवण्यात आलेले आहे, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे. बघा, एक प्रमुख कारण आहे जिल्हा निर्मिती आणि पोलीस स्टेशन यांच्या या दोन्हीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुद्धा 17,500 आणि या ठिकाणी 12,000 किंवा 15,000पर्यंत भरती निघू शकते. म्हणून आपल्याला तयारीला लागायचं आहे. जो कोणी विद्यार्थी आतापर्यंत तयारी लागलेला नसेल त्यांनी तयारीला लागा मित्रांनो. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कुठंतरी 10 पोराच्या समोर जाण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी काय आलेलं आहे आपण थोडं वाचून घेऊ. डिसेंबर 2024पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे 31 डिसेंबर 2025पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती मागवलेली आहे. तर या ठिकाणी मला वाटतं बाय मिस्टेक झालेलं 31 डिसेंबर 2025 नाही, तर 31 डिसेंबर 2024 आहे पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती मागवलेली आहे. आणि त्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल. त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल, असे राजकुमार हटकर, पोलीस महासंचालक, प्रशिक्षक खास पथके यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये दुसरं पाहूत की भरतीचे नियोजन करण्यात आलेले आहे. काय म्हणत आहे की 10 ते 15% गुन्हा वाढ होत आहे.
बरोबर आहे. दिवसेदिवस लोकसंख्या वाढ होत आहे. अनेक लोकांचे एकमेकांसोबत संबंध जुळत नाही. अनेक गुन्हेगारी वाढ आहेत. अनेक कारणं आहेत त्याला. त्यामुळे 10 ते 15% गुन्हे वाढ झालेले आहेत. पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे असं सांगत आहे. राज्याची लोकसंख्या वाढल्यामुळे पोलिसांचे मनुष्यबळ कमी होत आहे. त्यामुळे लोकसंख्या प्रमाणानुसार मनुष्यबळ वाढवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होऊ शकते आणि या ठिकाणी भरतीचे आणि नियोजनसुद्धा करण्यात आलेले आहे असं सांगत आहे. तुम्ही पाहू शकता भरतीचे नियोजन करण्यात आलेले आहे. रिक्त पदाची बिंदू नामावली तपासली जात आहे. डिसेंबर 2024पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदांचा त्यात समावेश होणार आहे. म्हणजे 2024 डिसेंबर आणि 2025 डिसेंबर या काळामध्ये जे रिक्त होत आहेत पदं, त्या दोन्हीचा एकदाच अहवाल मागून ही मोठी पोलीस भरती होणार आहे असं सांगण्यात येत आहे. या पोलीस भरतीची मैदानीची टप्पा साधारण पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. बघा आता ही उदाहरणार्थ 10,000 जागेची पोलीस भरती निघाली 1 फेब्रुवारीनंतर, तर पोलीस भरतीची मैदानीचा टप्पा हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. आणि हे नियोजनसुद्धा सुरू आहे. 8 ते 10,000 पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करू असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे. 17,000 पोलीस पदासाठी राज्यभरात तब्बल 18 लाखापर्यंत अर्ज आले होते. मागच्या 17,500 जागेसाठी मागच्या भरतीमध्ये विद्यार्थी संख्यांची 18 लाख जवळपास अर्ज आले होते आणि त्यातच यावेळी अर्जाची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे. म्हणजे दिवसेदिवस कुठंतरी वाटत आहे की आपणही सरकारी नोकरीला लागावं, सरकारी नोकरीमध्ये आपलंही नाव असावं, आपल्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण व्हावं या हेतूने सर्व युवक धडपडत आहेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठंतरी तयारी करत आहोत. 2-2 वर्ष झालं, 1-1 वर्ष झालं आपण तयारी करत आहोत. कुठंतरी 5 मार्क, 2 मार्क, 3 मार्क या मार्कावरून हुकत आहोत. त्यासाठी धडपड सर्वांचीच आहे. सगळ्याच्याच जीवाला घोर लागलेला आहे. आपणही काहीतरी करावं, आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवावं हीच महत्त्वाकांक्षा आणि ही जिद्द ठेवून सगळे समोर जात आहेत. या ठिकाणी सर्व भरतीचं नियोजन केलं जात आहे म्हणत आहेत. महासंचालकांनी निर्देश काय दिलेत तर पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अप्पर पोलीस महासंचालक सर्व यांनी आयुक्त पोलीस अधीक्षकांना निर्देश देत त्याकडे पोलिसांना रिक्त पदे किती यांची माहिती मागवलेली आहे. तर मित्रांनो सरळ साधं गणित आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 12,000 प्लस 10,000 म्हणत आहेत पण 12,000 प्लस पोलीस पदे मंजूर होतील आणि पोलीस पदे एवढे भरले जातील असं मला तरी वाटते. कारण की एकीकडे लोकसंख्या वाढ, दुसरीकडे पोलीस स्टेशनचा अभाव, पोलीस स्टेशन जिल्हा निर्मिती होत आहे, पोलिसांचे स्टेशन कमी पडत आहेत. पोलीस स्टेशन या सगळ्यांच्या अभावामुळे 12 ते 15,000 जागेची पोलीस भरती आगामी काळात निघू शकते. मित्रांनो त्यासाठी तुम्ही आतापर्यंत तयारीला लागला नसाल तर आतापर्यंत तयारीला लागा. ग्राउंड परफेक्ट करा, लेखीचा अभ्यास करा. आपल्या या दोन्ही क्लिअर गोष्टी पाहिजे. कोणत्याही एका क्षेत्रामध्ये इव्हेंट तुम्ही हे करू नका मित्रांनो. तुमचा गोळा जात नसेल तर गोळा आउट ऑफ करा. 100 मीटर होत नसेल तर 100 मीटरला लागा. 1600 मीटर होत नसेल तर 1600 मीटरसाठी चांगली तयारी करा. लेखीची सुद्धा तयारी करा. म्हणजे तुमचं लेखी चांगलं आहे, ग्राउंड कमी आहे असं चालत नाही मित्रांनो. दोन्हीचं कॉम्बिनेशन करा आणि आपल्याला 120 प्लस कशा पद्धतीनं मार्क मिळतील याचा सारासार विचार करून भरतीचं नियोजन करा, अभ्यासाचे नियोजन करा आणि तयारीला लागा मित्रांनो. कारण की भरती प्रक्रिया ही पावसाळ्यापूर्वीच गेल्या वर्षीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माझ्या मते एप्रिलमध्ये काहीतरी ॲड पडली होती आणि सप्टेंबरच्या अगोदर हे आपले ग्राउंड झाले होते हे सर्वांना माहीत आहे. म्हणून कोणीही या पद्धतीनं हलगर्जीत राहू नका की पावसाळ्यात ग्राउंड होत नाहीत, मागचा काळ सोडून द्यावं. कारण की यांना हे तातडीनं यावर्षीसुद्धा तातडीनं भरती करायची आहे. कारण की दिवसेदिवस गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे, पोलिसाची कमतरता भासलेली आहे, गुन्हे मोठ्या प्रमाणात होत आहे, पोलिसांचा धाक राहिलेला नाही
असं काही म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला आता उन्हाळ्यातसुद्धा चांगली तयारी करायची आहे, आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला या सर्व प्रक्रियेतून आपल्याला पुढे सरकायचं आहे. तर सर्वांना मित्रांनो ऑल द बेस्ट देतो. आय होप की तुम्हाला सर्व काही हा व्हिडिओ बनवलेला आहे समजला असेल. आणि व्हिडिओवर जर मित्रांनो रिक्वेस्ट आहे की नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुनश्च सर्वांना ऑल द बेस्ट. जय हिंद.